મહારાષ્ટ્રના અમરાવતી જીએસટી વિભાગના પુનર્ગઠન સામે વેપારીઓએ વિરોધ નોંધાવ્યો છે। 2017માં જીએસટી એક્ટ અમલમાં આવ્યો ત્યારથી દરેક જિલ્લા કચેરીમાંથી ઓડિટની કામગીરી કરવામાં આવી રહી હતી, જે વેપારીઓ અને ટેક્સ કન્સલ્ટન્ટ માટે અનુકૂળ હતી। પરંતુ આ નવા સંપૂર્ણ માળખા મુજબ ઓડિટની કામગીરીને જિલ્લા સ્તરેથી ઝોન સ્તરે ખસેડવાથી નાણાકીય નુકસાન થયું હતું। વિદર્ભના લગભગ 25 જિલ્લાઓમાં કર સલાહકારો અને વેપારીઓ માટે આ કટોકટીનો ભારે બોજ અને સમયનો વ્યય થયો છે। ઓડિટ ઝોન ઓફિસમાં જશે નહીં। નવા પુનર્ગઠનમાં સમગ્ર વિદર્ભ માટે માત્ર ઝોનલ ઓફિસ નાગપુરમાં રાખવામાં આવી છે। मी ॲडव्होकेट जगदीश शर्मा, पूर्वाध्यक्ष विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नागपूर। आतापर्यंत जीएसटी ऑडिटचं काम प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसेसवर होत होतं। शासनाने नवीन आता अध्यादेश काढून जीएसटी ऑडिटचं केंद्रीकरण नागपूरला नेलेलं आहे। जीएसटी ऑडिट म्हणजे एक प्रकारे वैखात्याचं पूर्ण असेसमेंट आहे आणि जीएसटी ऑडिट पूर्वीसारखं असेसमेंट जसं होत होतं, एका वर्षासाठी लोक बोलवायचे, एका वर्षाचं वैखाते घेऊन लोक जायचे, असं नाही आहे। जीएसटी ऑडिटचे केसेस फिक्स होतात तेव्हा 17-18 पासून 22-23 म्हणजे 6-7 वर्षाचे सर्व वैखाते हे मागवतात। आता खरेदी बिल बुक, विक्री बिल बुक, पूर्ण वैखाते हे सर्व घेऊन नागपूरला नेऊन 2-3 चक्करचा बिना हे काम होणार नाही। त्यासाठी व्यापारी वर्गांना खूप त्रास होणार आहे, त्यांच्यासाठी हे बिलकुल फिजिबल नाही आहे। वेळेचा खूप अपव्यय होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटनी हे जे रिस्ट्रक्चरिंग आणि रिशफलिंग चा मागचा जो उद्देश दिलेला आहे तो फक्त रेव्हेन्यू समोर धरून ते उद्देश केलेला आहे। आमचं असं म्हणणं आहे ही उद्देश पाहताना त्यांनी जिओग्राफिकल आणि व्यापारी लोकांना जो त्रास होणार आहे त्याचा विचार केलेला नाही आहे। आम्ही शासनाला पुन्हा विनंती करतो की त्यांनी विचार करावा आणि बाकीचा जो होणारा त्रास, अपव्यय, समयचा अपव्यय आणि व्यवसाय हे दोन्ही बाजूला लॉस होणार आहे। फक्त व्यापाराचा लॉस नाही, रेव्हेन्यू कडूनही लॉस होणार आहे। म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की हा निर्णय त्यांनी त्वरित मागे घ्यावा आणि पूर्ववत स्थिती जी आहे जीएसटी ऑडिटची ती अमरावतीलाच व्हायला पाहिजे, डिस्ट्रिक्ट प्लेसला व्हायचं, जेणेकरून व्यापाऱ्याला आपलं व्यापार करणं आणि सरकारला पण रेव्हेन्यूसाठी ते सोयीस्कर होईल, अशी आमची आग्रहाची विनंती। निश्चितपणे आम्ही विरोध करू। हे नागपूरला आमच्याशी बिलकुल शक्य होणार नाही। आम्ही व्यापारी वर्गांना पण जागृत करू आणि त्यांना हे सांगू की हे नागपूरसाठी आपल्याला प्रोटेस्ट करायचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नागपूरला हे जीएसटी ऑडिट घेऊन आम्ही करणार नाही। धन्यवाद। તેથી બુલઢાણા, ગડચિરોલી જેવા જિલ્લાના વેપારીઓ અને ટેક્સ કન્સલ્ટન્ટને ઓડિટના કામ માટે નાગપુર સુધી 400 કિલોમીટરનું અંતર કાપવું પડશે એવો પણ આક્ષેપ કરવામાં આવ્યો છે કે મુંબઈમાં બેઠેલા અધિકારીઓએ આ પુનર્ગઠન દરમિયાન બાકીના મહારાષ્ટ્રનો વિચાર કર્યો ન હતો। જીએસટી કાયદા હેઠળ અધિકારીઓએ ઓડિટ માટે વેપારીઓની પેઢીઓની મુલાકાત લેવાની હોય છે। હવે વિદર્ભના 11 જિલ્લામાં માત્ર નાગપુરમાં બેઠેલા અધિકારીઓ જ અધિકારીઓની પેઢીઓની મુલાકાત લેશે, જેમાં સરકાર नाना आणि समयनो पण बगाड छे। मुळात आजपर्यंत जे होत होतं की जिल्हा स्तरावर प्रत्येक ऑडिट शासनाकडनं करून घेण्यात येत होतं, जीएसटी ऑडिट ज्याला म्हणतो आपण। परंतु पुढे जाऊन आता नवीन सरकारी नीती ज्याप्रमाणे करण्यात आली ती एकदम सरकार जे म्हणते ईज ऑफ डुईंग चे महत्त्व सांगत विकेंद्रीकरण करा असं सरकारचं म्हणणं असताना आता त्याच्या विपरीतच सरकार हे वागत आहे। कारण की आपल्या विभागाचा जर का विचार केला तर देऊळगाव राजावरनं नागपूरला ऑडिटसाठी जाणे किंवा धारणीवरून नागपूरला ऑडिटसाठी जाणे हे केवढं खर्चिक आणि सोबतच वेळेचा अपव्यय आहे। अशा स्थितीत त्यांनी आणखीन भर टाकली, ती म्हणजे यवतमाळला चंद्रपूरशी जोडलं। आता यवतमाळला एका कामासाठी चंद्रपूरला जायचं आहे, दुसऱ्या कामासाठी नागपूरला जायचं आहे आणि तिसरं सीजीएसटी साठी अमरावतीला यायचं आहे। म्हणजे तिथल्या लोकांचे तर म्हणजे व्यापाऱ्यांचे बेहाल होणार आहे। अमरावती डिव्हिजनच्या जवळपास 60,000 व्यापारी उद्योजक यांनी सफर होणार आहे।
आणि पुढे म्हणजे आज अमरावतीत 20 कोटी रुपये लावून जीएसटीची इमारत बांधण्यात आलेली आहे. आता एवढी प्रशासकीय वास्तू बनवल्यानंतर इथला स्टाफ हा नागपूरला स्थानांतरित करण्यात येणार आहे. म्हणजे अगोदरच इथे जे प्रलंबित मामले आहेत ते पूर्ण होणार नाही आणि त्याच्यासाठी नागपूरला जावं लागेल. तर या एवढ्या मोठ्या वास्तूचा मग अर्थ काय की जे काम इथे होऊ शकते ते नागपूरला तुम्ही नेणार आहात. प्रत्येक डिव्हिजनच्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरात ही परिस्थिती आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायगड, प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं काही करून ठेवलेलं आहे की धाराशिवला जवळ सोलापूर पडतो तर त्याला त्यांनी नांदेडला जोडलं. हिंगोली, परभणीला नांदेड जवळ पडतो तर त्याला त्यांनी जालनाशी जोडलं. यवतमाळला अमरावती जवळ पडतो तर त्याला त्यांनी सरळ चंद्रपूरला जोडून टाकलं. हा अपव्यय जो आहे हा फक्त व्यापाऱ्यांचाच नाही तर हा अपव्यय हा शासनाचा देखील आहे. कारण ऑडिट करत असताना जो ऑडिट करतो तिथे त्याला ज्याचं ऑडिट होत आहे त्या ठिकाणी त्याला व्हिजिट करावी लागते आणि ती व्हिजिट त्याच्या म्हणजे प्रतिष्ठानावर करावी लागते. तर तिथून यायचा खर्च त्यालाही लागणार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेळेचाही अपव्यय होणार. असा हा खर्चिक प्रकार आहे. आमची ही मागणी आहे की पूर्ववत स्थिती ठेवण्यात यावी जेणेकरून व्यापारी, उद्योजक यांना ईज ऑफ डुईंगचा लाभ मिळेल तसेच कोणत्याही वेळेचा अपव्यय होणार नाही. ही आमची शासनाला विनम्र विनंती आहे. आम्ही माननीय वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारकडे ही मागणी ठेवलेली आहे. त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखावा अशी आमची करबद्ध प्रार्थना त्यांना आहे. आणि जर का त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही तर व्यापारी वर्गात हा फार रोष आहे आणि व्यापारी वर्ग हा नागपूर कार्यालयावर बहिष्कार टाकण्यास मजबूर होईल. एवढंच मी यावेळेस सांगू इच्छितो. माझं नाव विनोद कलंत्री, अध्यक्ष अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.